नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांना स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर या एज्युकेशनल चॅनलवरती. इयत्ता 7वी स्कॉलरशिप एक्झाम शिष्यवृत्ती परीक्षेचा आपण अभ्यास करत होतो. त्यातला मॅथमॅटिक्स सब्जेक्ट्स या विषयाशी संबंधित पहिला टॉपिक नंबर वर्क म्हणजे संख्याज्ञान आपण बघत होतो. त्यातला पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे रोमन नंबर्स. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जे या व्हिडिओला नवीन पाहत आहात त्यांनी या आधीचे सर्व व्हिडिओ बघून घ्यायचे. ठीक आहे, त्यात बेसिक सगळं डिस्कस केलेलं आहे. हा शेवटचा टॉपिक आहे त्या नंबर वर्क म्हणजे संख्याज्ञान या घटकाचा. याआधी 13 व्हिडिओ झालेले आहेत. हे सर्व व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचे आहेत. ठीक आहे, आपण रोमन नंबर्स बघायला सुरुवात करतोय. तर लक्षात घ्या की मॅथमॅटिक्स हे एका दिवसात इव्हॉल्व्ह झालेलं नाही आहे. ठीक आहे, मॅथमॅटिक्स हे एका दिवसामध्ये तयार झालेलं नाही आहे. हजारो वर्षांच्या प्रयत्नांनी किंवा अनुभवातनं त्यातल्या येणाऱ्या प्रॉब्लेम्समुळं त्यातनं काढलेल्या सोल्युशन्समुळं आजचं मॅथमॅटिक्स तयार झालेलं आहे. ठीक आहे, आज आपण जे नंबर्स वापरतो ते नंबर्स हे नंतरच्या काळातले आहेत. ओके, जुन्या काळामध्ये जेव्हा नंबर्स चा शोध लागला नव्हता तेव्हा जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या टाईपचे नंबर्स वापरत होते. काही ठिकाणी हेक्साडेसिमल म्हणजे 16 दशमान पद्धतीचा वापर करत होता, ज्याच्यामध्ये 16, 32, 64 असे नंबर होते. ऑक्टाडेसिमल म्हणजे अष्टमान पद्धत ज्याला म्हणतात, अष्टदशमान पद्धत असं म्हणतात, म्हणजे 8च्या मल्टिपल मधले आहेत. काही 60च्या पटीतले पण सुद्धा प्रमाणात वापर केला जात होता. ठीक आहे, असे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डेसिमल सिस्टीम दशमान पद्धती वापरल्या जात होत्या. ठीक आहे, ऑक्टा आहे म्हणजे 8च्या पटीतले, 16 आहे, हेक्सा आहे, पुन्हा 60च्या पटीतले पण आहेत. ठीक आहे, त्यातलाच एक भाग आहे रोमन नंबर्स. आता जी नावं घेतली त्या नावांचा यूज म्हणजे जसं मॅथमॅटिक्स डेव्हलप होत गेलं, विकास होत गेला मॅथमॅटिक्सचा, तसं तसं या गोष्टी त्या ज्या सिस्टीम आहेत त्यांचं आपल्याला एक लिमिटेशन्स लागते की हे जास्त दिवस चालणार नाही आहे किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आले जे सॉल्व्ह होत आहेत, करता नाही आले. ठीक आहे, त्यामुळे त्या काही आता आपण वापरत नाही आहेत. फक्त एक नावं लक्षात राहावीत एवढीच फक्त अपेक्षा. ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाणार नाही आहे तुम्हाला. ओके, बट रोमन नंबर्स ही एक जुनी डेसिमल सिस्टीम आहे, रोमन नंबर सिस्टीम म्हणून. ठीक आहे, या रोमन नंबर सिस्टीममध्ये नंबरसाठी संख्यांसाठी काही सिम्बॉल्स यूज केले होते. हां, इथं मी सिम्बॉल्स म्हटलेलं आहे, मी अल्फाबेट म्हटलेलं नाही आहे. ठीक आहे, जरी ते सिम्बॉल्स आपल्याला इंग्लिश अल्फाबेटसारखे वापरत असले तरी त्या काळामध्ये नेमके ते कशामुळे वापरले हे आपण आता याचं कारण तर सध्या अज्ञात आहे, कोणाला माहीत नाही आहे. त्यामुळे इथं सिम्बॉल हा शब्द वापरलेला आहे हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, अल्फाबेट वापरलेलं नाही आहे. ठीक आहे, रोमन नंबर्समध्ये काय आहे बघा, युरोपमध्ये इन द ओल्ड टाइम्स, जुन्या काळी, फार पूर्वीच्या काळी रोमन साम्राज्य जेव्हा होतं, रोमन साम्राज्याच्या आसपासचा काळ. ठीक आहे, तर तिथल्या लोकांनी रोमन कॅपिटल लेटर्स वापरायला सुरुवात केली होती. ठीक आहे, नंबर दाखवण्यासाठी रोमन कॅपिटल लेटर्स वापरायला सुरुवात केली होती. असे 7 बेसिक रोमन लेटर्स आहेत. ठीक आहे, त्या काळामध्ये मॅथमॅटिक्स हे थोडंसं छोट्या लेवलचं होतं, जास्त मोठ्या लेवलचं नव्हतं. त्यामुळे ह्या रोमन नंबर्समध्ये नंबर्स जे आहेत, संख्या ज्या आहेत ते काही जास्त मोठ्या नाही आहेत. ठीक आहे, सुरुवातीच्या काळामध्ये फक्त 7 सिम्बॉल होते. इथं तुमच्यासमोर एक चार्ट ठेवलेला आहे. चार्ट तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे, हा चार्ट तुम्हाला पाठ पाहिजे म्हणजे पाठ पाहिजे. ह्यातल्या जे व्हॅल्यूज आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. पहिल्या कॉलममध्ये, पहिल्या रोमध्ये तुम्हाला रोमन सिम्बॉल दिसतात आणि त्याच्या खालच्या ह्याच्यामध्ये त्याचे नंबर्स, त्याच्या संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत. त्या संख्यांसाठी ते रोमन सिम्बॉल्स वापरत होते. ठीक आहे, पहिला आहे आयसाठी 1 नंबरचा सिम्बॉल, आय जो सिम्बॉल आहे तो 1 या संख्येसाठी वापरायचा आहे. व्ही हा 5साठी, एक्स 10साठी, एल 50साठी, सी 100साठी, डी 500साठी आणि एम हा 1000साठी म्हणजे 1000साठी सिम्बॉल वापरला आहे. ठीक आहे, आता हे पाठ कसं करायचं ते तुमच्या हिशोबात तुम्ही तुमच्या ह्याच्याने बघून घ्या. मी सरळ एक लाईन लक्षात ठेवली होती, आय व्ही एक्स, एल सी एम आपला एल सी एम असतो. ठीक आहे, आय व्ही एक्स, त्याच्यानंतर मी एल सी एम लक्षात ठेवला तर त्याच्यामध्ये डी, एल सी डी एम. ठीक आहे, आपल्याकडे एल सी एम म्हणजे लसावी असतो.
ठीक आहे. लसावी आहे. इंग्लिशमध्ये मी त्याला LCM म्हटलं, फक्त LCMच्या खाली काय केलं, LCDM केलं आणि सुरुवातीला IVX म्हणजे फक्त डायरेक्ट मी हे पाठ करून टाकलं. IVX पुन्हा LCDM या टाईपमध्ये याला पाठ करून टाकलं आणि याचे संख्या कशा लक्षात ठेवल्या. 1 आहे, 5 आहे, 10 आहे, पुन्हा 50 आहे, पुन्हा 100 आहे, पुन्हा 500 आहे आणि 1000 आहे. ठीक आहे. एक बेसिक आहे, त्याच्यानंतर 5, 10, 50, 100, 500, 1000 2-2च्या ग्रुपने लक्षात ठेवलेत. हे माझी लक्षात ठेवायची पद्धत आहे. तुम्ही तुमची पद्धत शोधू शकता. माझे जर लक्षात राहिले तर चांगलीच आहे, नाही लक्षात राहिले तर तुम्ही स्वतःची शोधू शकता. ठीक आहे. पण हा टेबल तुम्हाला पाठ पाहिजे. याच्यावरती डायरेक्ट प्रश्न विचारणार आहे किंवा जोड्या लावायचा प्रश्न विचारू शकतात. CDM देतील आणि इकडं 1000, 100, 500 लावा जोड्या. या टाईपमध्ये पण तुम्हाला विचारू शकतात किंवा डायरेक्ट L हे सिम्बॉल रोमन संख्येमध्ये कशासाठी वापरलं जातं हेही तुम्हाला विचारतील. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला हा टेबल पाठ पाहिजे. ओके. आता फक्त इथं दिलं आहे फक्त तुम्हाला, आपण जे डेसिमल सिस्टीम वापरतो किंवा जी सिस्टीम वापरतो त्याच्यामध्ये एक इंटरनॅशनल न्यूमरल्स आहे आणि दुसरं आहे देवनागरी न्यूमरल्स. ओके. इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे जे आपण आत्ता इंग्लिशमध्ये वापरतो 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ही झाली इंटरनॅशनल संख्याचिन्हे म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यूमरल्स. आणि जे मराठीमध्ये आपण वापरतो ती देवनागरी लिपी आहे. देवनागरी संख्याचिन्हे या टाईपमध्ये आहे. 0, 1, 1 नीट बघा कसा काढला आहे, 2 बघा, 3चा पाय मोडला आहे, 4, 5, 6चा पाय मोडला आहे, 7, 8 आणि हा 9 या टाईपमध्ये. 9चा पाय थोडासा असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. कारण काय आहे, याच्यावरती पण काही वेळेला प्रश्न विचारतात. 4, 3, 7, 8 या नंबरला तुम्ही देवनागरीमध्ये लिहा. मग तुम्हाला 4, 3, 7, 8 हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्या टाईपचे पण क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे दोन्ही सिस्टीम मी इथं लिहून ठेवलेल्या आहेत. त्या नीट बघायच्या, तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायच्या आहेत. ओके. पुढं, देअर इज नो सिम्बॉल फॉर 0 इन अ रोमन नंबर सिस्टीम. हे पॉईंट लक्षात ठेवायचं. रोमन नंबर सिस्टीममध्ये 0 या संख्येला कुठलाही सिम्बॉल नाही. रोमन संख्या पद्धतीत 0 या अंकासाठी कोणतेही चिन्ह नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके. पुढं बघा, रोमन पद्धतीमध्ये संख्या चिन्हांची किंवा अंकांची किंमत स्थानाप्रमाणे बदलत नाही. म्हणजेच येथे स्थानिक किंमत हा प्रकार नाही. ठीक आहे. स्थानिक किंमत इंग्लिशमध्ये वाचून घेऊ, मग तुम्हाला सांगतो नेमकं काय आहे. इन रोमन सिस्टीम व्हॅल्यू ऑफ न्यूमरल सिम्बॉल्स और डिजिट्स डज नॉट चेंज. ठीक आहे. विथ देअर प्लेसेस. व्हॅल्यू ऑफ न्यूमरल सिम्बॉल्स और डिजिट्स डज नॉट चेंज विथ देअर प्लेसेस. दॅट इज देअर इज नो प्लेस व्हॅल्यू सिस्टीम इन दिस रोमन सिस्टीम. म्हणजे काय, आपण एक नंबर लिहा 435. याच्यामधला आपण 5 जो म्हणतो तो युनिट प्लेसला आहे किंवा युनिट प्लेसला आहे. 2 आहे तो 3 आहे तो टेन्स प्लेसला आहे. 4 आहे तो हंड्रेड्स प्लेसला आहे. ठीक आहे. प्लेसनुसार याची किंमत झाली 5, याची झाली 30 आणि 4ची होते 400. ठीक आहे. याला जर मी क्वेश्चनचा मी थोडासा मी बदलला आहे. 4, 4, 4 हा 4 आहे युनिट प्लेसला म्हणजे याची व्हॅल्यू झाली 4. हा 4 आहे टेन्स प्लेसला म्हणजे याची व्हॅल्यू झाली 40 आणि हा 4 आहे 100 प्लेसला म्हणून ह्याची झाली 400. ठीक आहे. 400. आता बघा, सगळीकडे 4 आहे पण प्रत्येकाची व्हॅल्यू प्लेसेसनुसार चेंज होती आहे. ठीक आहे. मराठीमध्ये सांगितलं गेलं, जर मी हा 444 नंबर घेतला तर हा जो 4 आहे हा एकक स्थानावर आहे म्हणून याची किंमत होते 4. हा दुसरा 4 आहे तो आहे दशक स्थानावर म्हणून याची किंमत होते 40 आणि हा जो तिसरा 4 आहे हा आहे शतक स्थानावर म्हणून याची किंमत होते 400. जरी तिन्ही स्थानावर 4, 4, 4 लिहिलेलं असलं तरी यांची किंमत त्यांच्या स्थानानुसार चेंज होते. कुठं 4 आहे, कुठं 40 आहे, कुठं 400 आहे. ठीक आहे. म्हणजे याच्या स्थानिक किमतीनुसार त्यांची किंमत बदलते, स्थानिक जागेनुसार. ठीक आहे. पण रोमन पद्धतीमध्ये हा असा प्रकार नाही, हा लक्षात घ्यायचा आहे. रोमन पद्धतीमध्ये हा प्रकार नाही आहे. ठीक आहे. आता एक पुढं साधं छोटेसे फॅक्ट. रिमेंबर, इन द रोमन सिस्टीम देअर आर 7 बेसिक सिम्बॉल्स यूज. 7 बेसिक सिम्बॉल्स आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. कोणते कोणते? IVX, LCDM हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. पुढे बघूया, रूल्स फॉर रायटिंग रोमन नंबर्स युजिंग रोमन न्यूमरल.
रोमन संख्या चिन्हे वापरून रोमन संख्या कशा लिहायच्या याचे काही रूल्स आहेत. ठीक आहे. त्या काळामध्ये त्या लोकांनी रूल्स बनवलेले आहेत. का बनवले, कसे बनवले, कुणी बनवले यात पडायचं नाही. रूल्स आहेत, फक्त ते रूल्स नीट फॉलो करायचे. ठीक आहे. पहिला रूल बघा. इफ अ सिम्बॉल इज रिपीटेड, इथे मी कलर दुसरा घेतो जरा, रेड. इफ अ सिम्बॉल इज रिपीटेड, इट्स व्हॅल्यू इज ॲडेड ॲज मेनी टाइम्स ॲज इट ऑकर्स. ठीक आहे. सिम्बॉल जेवढ्या वेळेला रिपीट होते तेवढ्या वेळेला त्याची व्हॅल्यू ॲड होत राहते. मराठीमध्ये, जर एखादं संख्याचिन्ह एकापुढे एक आल्यास ते जितक्या वेळेला एकापुढे एक आले आहे तितक्या वेळा त्याच्या किमतीची बेरीज होते. ठीक आहे. इथे एक उदाहरण पण लिहिलेलं आहे आपण. पहिला सिम्बॉल आयचा दिलेला आहे. आयची किंमत आहे 1. तोच आय 2 वेळा रिपीट झाला म्हणजे 1 + 1 झालं त्याचं 2. तोच आय 3 वेळा लिहिला आहे तर 1 1 1 उत्तर आलं 3. तसंच 10चं आहे. ठीक आहे. 1 वेळा आहे म्हणून हे उत्तर, याची किंमत आहे 10. इथे 2 वेळा एक्स आला आहे म्हणजे हा 10 + 10 म्हणजे 10 + 10, याची किंमत आली 20. आणि सिमिलरली इथं 3 वेळा आहे म्हणून याची किंमत येणार, सॉरी, 10चा सिम्बॉल जो आहे तो 3 वेळा आहे म्हणून याची किंमत आली 30. या टाईपमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. हा होता आपला पहिला नियम. हां, आता इथं पुढच्या नियममध्ये दिलेले आहे. पुढच्या नियमात बघा काय दिलं आहे. कोणतेही संख्याचिन्ह 3 पेक्षा जास्त वेळा पुन्हा येणार नाही. रोमन नंबर सिस्टीममध्ये काय आहे, आपण पहिला रूल काय बघितला, जर एखादं संख्याचिन्ह, एखादं न्यूमरल किंवा एखादा सिम्बॉल जितक्या वेळेला रिपीट होईल तितक्या वेळा त्याची ॲडिशन करायची, असा पण पहिला रूल बनला. ठीक आहे. पण पहिला रूल बनवल्यानंतर काही लोक 1 1 1 1 1 1, आता हे किती वेळा वाचत बसणार ना आपण, असं झालं. मग नियम काढला असेल कदाचित, असं मला वाटतं. हे माझं म्हणणं आहे, माझं मत आहे. असं झालं असेल की नाही मला माहीत नाही, पण एक फक्त मला वाटलं म्हणून सांगितलं. 3 वेळा लिहिलं, 4 वेळा लिहिलं, 5 वेळा लिहिलं, हे किती वेळा लिहिणार ना असं, म्हणून हा पुढचा नियम काढला असेल. कोणतेही संख्याचिन्ह 3 पेक्षा जास्त वेळेला लिहायचा नाही. म्हणजे जो काही सिम्बॉल आपण रिपीट करणार आहे तो जास्तीत जास्त 3 वेळा रिपीट करायचा, त्याच्यापेक्षा जास्त रिपीट करायचा नाही. ठीक आहे. जास्तीत जास्त 3 वेळा रिपीट करायचा, म्हणजे त्याची पुनरावृत्ती 3 वेळा करायची. ठीक आहे. पण आता याच्यामध्ये हे का काढलं मला माहीत नाही, असेल काहीतरी, म्हणजे लॉजिक असेल त्यांच्या मागं. याच्यामध्ये व्ही, ठीक आहे, व्ही, एल आणि डी हे कधीही पुनरावृत्तीत येणार नाही. सिम्बॉल्स VLD आर नॉट रिपीटेड. VLD आर नॉट रिपीटेड. ते एकदाही रिपीट होणार नाही, ते एकदाच वापरणार. मग याचाच मिनिंग काय झाला, कोणते रिपीट होणार, फक्त I, X, C, M आर रिपीटेड ॲट 3 टाइम्स. ठीक आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे. जे 5, 50, 500 आहेत ते रिपीट होणार नाहीत. जे 1, 10, 100 आणि 1000, ठीक आहे, जे 10च्या पटीतले आहेत तेच रिपीट होणार. जे 5च्या पटीतले आहेत ते रिपीट होणार नाही, हे लक्षात ठेवायचं इथं. जे 5च्या पटीतले आहेत ते रिपीट होणार नाहीत, 5, 50, 500. पण जे 10च्या पटीतले आहे किंवा 1च्या पटीतले आहेत ते 1, 10, 100, 1000 हे रिपीट होणार. ते पण किती वेळा, मॅक्झिमम 3 टाइम्स. मग इथे खाली तुम्हाला काही उदाहरणं दिली आहेत. हे 5 आहे, व्हीच्या पुढं आय आहे, हे झालं 6. व्हीच्या पुढे 2 आहे, हे 7 आहे. व्ही म्हणजे 5 आहे, 3 वेळा उभ्या दांड्या आहेत म्हणजे हे 3, 5 आणि 3 8 होतं. ठीक आहे. तसंच एलची काय किंमत होती, IVXL, IVXL 1, 5, 10, 50. हां, एलची किंमत होते 50. 50मध्ये पुढं 1 आहे म्हणून हे ॲड करतात, 50 आणि 1 51. ठीक आहे. हे होतं 52, हे होतं 53. ओके. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं, हे आय इथं 3 वेळा रिपीट झाला आहे म्हणजे याची व्हॅल्यू 3 आहे. पण हा जो प्रकार आहे इथं आय 4 वेळा रिपीट झाला आहे तो चुकीचा आहे. ठीक आहे. असंच बाकीचे एक्झाम्पल तुम्हाला इथं दिलेले आहेत. एक्स हे डबल आय पाहिजे इथं. ठीक आहे. एक्स आय, एक्स डबल आय, एक्स ट्रिपल आय, XXI पण आहे, एक्स डबल आय, XXII. ठीक आहे. XXIII. ठीक आहे. बरोबर. त्याच्या पुढं हे उत्तर बघूया आपण. XXI किती वेळा एक्स आहे, 2 वेळा एक्स आहे म्हणजे हे 10 + 10 + 1 म्हणजे ह्याची किंमत होणार 21.
इथं तसं बघितलं 10+10+1+1 म्हणजे ह्याची किंमत होणार 22. या टाईपमध्ये तुम्हाला इथं बघायचं आहे. इथं बघा काय केलं आहे, 3 वेळा एक्स आहे, 3 वेळा आय आहे. 3 वेळा एक्स म्हणजे 10 3 वेळा ॲड करणार आणि 1 3 वेळा ॲड करणार म्हणजे याची किंमत होते 33. ओके. पुढं एम पण दिला आहे. एम म्हणजे हा 1000 होतो. डबल एम म्हणजे 2000 होणार. ट्रिपल एम म्हणजे हा 3000 होतो. ठीक आहे. एमची व्हॅल्यू किती आहे? 1000 एमची व्हॅल्यू आहे. त्यामुळे 3 वेळा 1000 आला तर ऑब्वियसली 3000 1000 3000 होतं. तसंच तुम्ही इथं डी आय डी डबल आय डी डबल आय डी ट्रिपल आय याच्या व्हॅल्यू शोधा. इथं त्याच्या आहेत, याच्या व्हॅल्यू शोधा. ठीक आहे. एक्स आहे. ठीक आहे. याची व्हॅल्यू तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायच्या आहेत. तसंच इकडे सी पण तुम्हाला दिलेलं आहे. सीचे पण व्हॅल्यू तुम्हाला शोधून तुमच्या नोटबुकमध्ये लिहायच्या आहेत, हे लक्षात घ्या. पुढचा नियम आहे, असे टोटल 5 नियम आहेत बरं का. आता आपण तिसऱ्या नियमावरती आहे. नियम सोपे आहेत. ओके. नियम सोपे आहेत. फक्त कसं आहे की आपण जी डेसिमल सिस्टीम वापरतोय, ओके, त्या डेसिमल सिस्टीममध्ये नियम फार सिम्पल आहेत, सोपे आहेत आणि लहानपणापासून आपण बघत आलेलो आहे, त्यामुळे ते सोपे वाटतात. रोमन न्यूमरल काय की आपण जास्त वापरत नाहीत, त्यामुळे हे थोडेसे नियम अवघड वाटणार आहेत. बट प्रॅक्टिसने हे नियम सोपे होतात, काही प्रॉब्लेम नाही. ओके. छोटं छोटं एक 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 करायचं, लक्षात ठेवायचा. तुम्ही सिम्बॉल रिपीट करू शकता. ठीक आहे. जितक्या वेळा रिपीट झालं त्याची ॲडिशन करायची असते. पण लक्षात ठेवायचं की ते 3पेक्षा जास्त वेळा रिपीट होणार नाहीत. त्याच्यामध्ये पण जे 5च्या पटीतले आहेत, 5 50 100 VLD, ठीक आहे. VLD हे रिपीट होणार नाहीत. म्हणजे उरलेले IXCM 1 1 10 100 1000 हे काय होणार आहे, जास्तीत जास्त 3 वेळा रिपीट होणार आहे. ओके. पुढच्या नियमाकडे जाऊया. इफ स्मॉलर व्हॅल्यू सिम्बॉल इज रिटर्न टू द राईट ऑफ ग्रेटर व्हॅल्यू सिम्बॉल. ठीक आहे. हा ग्रेटर व्हॅल्यूचा सिम्बॉल आहे ह्याच्या लेफ्टला. ठीक आहे. ही लेफ्ट साईड आहे. सॉरी, आपण राईटचं बघतोय ना, राईट सॉरी. हे ग्रेटर व्हॅल्यू सिम्बॉल आहे त्याच्या राईटला, राईट हँड साईडला जर मी स्मॉलर व्हॅल्यू सिम्बॉल लिहिला तर या दोघांची करायची असते ॲडिशन. या दोघांची काय करायची असते? ॲडिशन करायची असते. मराठीमध्ये जर हा नियम बघितला, कमी किमतीचे संख्याचिन्ह जर अधिक किमतीच्या संख्याचिन्हाच्या उजव्या बाजूला लिहिले तर कमी किमतीचं जे संख्याचिन्ह आहे किंवा कमी जी किंमत आहे ती अधिकच्या किमतीमध्ये ॲड करतात, बेरीज करतात, मिसळतात. ठीक आहे. ही गोष्ट इथं तुम्ही लक्षात ठेवायची आहे. ओके. एक्झाम्पल घ्यायचं तर आपण बघितलं होतं IVX LCDM. आय म्हणजे 1, V म्हणजे 5, X म्हणजे 10, L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000. ओके. आता यातला मी कुठलाही एक घेतो. समजा मी L घेतला. ठीक आहे. हे जे 4 एक्झाम्पल लिहिले ते तुम्ही अभ्यास करा. सॉरी, तुमच्या होमवर्कसाठी आहे. इथं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. L लिहिला. ओके. एलच्या राईट हँड साईडला. ठीक आहे. आता हा एल इथे आहे सपोज, तर ही झाली त्याची राईट हँड साईड आणि ही होणार त्याची लेफ्ट हँड साईड. जर हा एलपेक्षा जर एखादा कोणी कमी असेल, ठीक आहे, एलपेक्षा जर कोणी एखादा कमी असेल, ठीक आहे, एलपेक्षा कमी आपण समजा 10 घेऊ. ओके. LX तो राईट हँड साईडला लिहिला आहे मी. ओके. बिगर ग्रेटर सिम्बॉलच्या राईट हँड साईडला मी स्मॉलर सिम्बॉल लिहिला आहे. तर इथं लक्षात ठेवायचं, या केसमध्ये या दोघांची जी किंमत आहे त्याची काय करणार तुम्ही ॲडिशन. आता एलची किती आहे? 50 आहे. एक्सची किती आहे? 10 आहे. तर तो राईट हँड साईडला असल्यामुळे त्याची काय करणार तुम्ही ॲडिशन. म्हणजे या संख्येची किंमत किती झाली? LXची किंमत झाली 60. LXची किती झाली? 60. सिमिलरली जर मी LX लिहिला, ठीक आहे, L आणि X लिहिला. ओके. आता मधला जो L आहे बघा बरं का, मी नीट करतोय. मधला जो L आहे त्याच्या राईट हँड साईडला हा नंबर लिहिला आहे. ओके. आणि पहिला जो L आहे त्याच्या राईट हँड साईडला हा L लिहिलेला आहे. ओके. मग जे राईट हँड साईडला आहे त्यांचं काय करत जायचं? ॲडिशन करत जायचे. ठीक आहे. मग ह्याला जर बघायला गेलो आपण तर सॉरी, माफ करा,
आपण मागच्या नियमामध्ये बघितलं होतं की एल एल हा रिपीट होत नाही. एल एल हा रिपीट होत नाही. ठीक आहे, त्यामुळे मी एक्झाम्पल जे घेतले तर चुकून घेतलेलं आहे. ठीक आहे, एलच्या ऐवजी मला सी घेतो मी. सी एक्स. ठीक आहे, सी एक्स असं घेतलं तर या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. पहिला सी याची किंमत झाली 100. हा दुसरा सी त्याची किंमत झाली 100. हा जो एक्स आहे याची किंमत झाली 10. आता या सीच्या सगळे राईट हँड साईडला आहे तर यांची करायची ॲडिशन. यांची काय करायची? ॲडिशन करायची. आता याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं, ठीक आहे, हे थोडंसं मी मोठं लिहितो, सी एक्स. आता जर थोडंसं तुम्ही नीट बघितलं, या सीच्या हे सगळे राईट हँड साईडला आहेत, बरोबर. बट या सीच्या राईट हँड साईडला कोण आहे? एक्स आहे. म्हणजे या दोघांची ॲडिशन आधी होणार आणि मग या दोघांची ॲडिशन होणार. ठीक आहे, म्हणजे या दोघांची ॲडिशन आधी होणार आणि त्याच्यानंतर याची आणि या दोघांची ॲडिशन आधी होणार. म्हणजे हे कसं सॉल्व करता येईल? हे सॉल्व कसं करायचं बघा. 100 प्लस 110. आधी या दोघांची ॲडिशन केली, आता या दोघांची ॲडिशन. सो आन्सर आलं 210. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात काय ठेवायचं? इथे एक गडबड झाली. व्ही एल आणि डी हे कधीही रिपीट करायचे नाही. ते एकदाच वापरायचे असतात. ते एकदाच वापरायचे, ते डबल वापरायचे नाहीत. ठीक आहे, मग इथं बाजूला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. या एक्झाम्पलची तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा नियम, जर कमी किमतीचे संख्याचिन्ह जर अधिक किमतीच्या डाव्या बाजूला लिहिले तर त्या कमी किमतीला अधिकच्या किमतीमधून वजा करतात. ओके, आत्ता आपण काय बघितलं? ग्रेटर सिम्बॉल असेल जर त्याच्या राईट हँड साईडला जर मी स्मॉलर लिहिला तर या दोघांची करतात ॲडिशन. जर इन केस तो लेफ्ट हँड साईडला लिहिला असेल स्मॉलर तर या केसमध्ये या दोघांची करतात सबट्रॅक्शन. ओके, एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर मगाशीच एक्झाम्पल घेऊया. मगाशी आपण काय घेतलं होतं? एल एक्स घेतला होता. या दोघांची ॲडिशन केली होती 50 + 10 = 60. बट इन केस हा ग्रेटर आहे, या ग्रेटरच्या लेफ्ट हँड साईडला एक्स लिहिला तर या केसमध्ये करायचं असतं 50 - 10. दोघांची सबट्रॅक्शन करून याचं उत्तर यायला पाहिजे 40. ठीक आहे, दोन्हीमध्ये बरं का, दोन्ही क्वेश्चन नीट बघा. एक एल ग्रेटर सिम्बॉल आहे, मोठी किमतीचं संख्याचिन्ह आहे. त्याच्या उजव्या बाजूला जर मी छोट्या किमतीचं संख्याचिन्ह लिहिलं, छोट्या किमतीचं, तर ते काय करायचं असतं? त्याची ॲडिशन. आणि ते जर मी लेफ्ट हँड साईडला डाव्या बाजूला लिहिलं तर त्यांची करायची असती वजाबाकी. ओके, म्हणजे कुठलंही ग्रेटर संख्याचिन्ह असेल त्याच्या राईट हँड साईडला केलं तर ॲडिशन, जर लेफ्ट हँड साईडला केलं तर सबट्रॅक्शन करायची. ही गोष्ट लक्षात आली. आता मगाशी आणखीन एक एक्झाम्पल घेतलं होतं आपण. ठीक आहे, काय घेतलं होतं? सी एक्स. याच्यामध्ये काय केलं होतं? 100 + 100 + 10. आन्सर काढलं होतं 210. आता याच क्वेश्चनला मी थोडासा बदलतो. ठीक आहे, याच क्वेश्चनला मी थोडासा काय करतो? चेंज करतो. एकच मिनटं. सी काय केलं आहे? सी. आता गंमत काय बघा याच्यामध्ये, हे मी थोडंसं मोठं काढतो. एकच मिनटं, म्हणजे मला समजायला बरं पडेल. एकच मिनटं तो मित्रांनो. सी. हां, आता लक्ष द्या. आता हा जो पहिला सी आहे याच्या सगळ्या राईट हँड साईडला हे बाकीचे नंबर आहेत. म्हणजे या दोघांची काय होणार? इथं ॲडिशन व्हायला पाहिजे. म्हणजे जो पहिला सी आहे, ठीक आहे, ज्याची व्हॅल्यू 100 आहे, याच्यामध्ये काय होणार? पुढचे नंबर ॲड होणार. ठीक आहे, हे कळालं का? सगळ्यातपर्यंत हे कळालं का? ओके, आता पुढचा भाग बघा. पुढचा जो सी आहे, हा जो ग्रेटर सिम्बॉल आहे, मोठ्या किमतीचं संख्याचिन्ह आहे, त्याच्या लेफ्ट हँड साईडला छोट्या किमतीचं चिन्ह आहे. ठीक आहे,
हा जो ग्रेटर सिम्बॉल आहे त्याच्या लेफ्ट हँड साईडला स्मॉलर सिम्बॉल आहे. ओके. मोठ्या संख्या चिन्हाच्या डावीकडे छोटे संख्या चिन्ह आहे. या केसमध्ये या दोघांची होते सबट्रॅक्शन. या दोघांची बरं का, पहिल्या सीची नाही, दुसऱ्या सीची, या दोघांची होते फक्त सबट्रॅक्शन. मग ती सबट्रॅक्शन कशी होते? 100 मायनस 10 या टाईपमध्ये. ठीक आहे. या दोघांची सबट्रॅक्शन होते. मग याला सॉल्व केलं तर 100 प्लस 90 याचं उत्तर आलं 190. म्हणजे हे जे आहे CXC याचं आन्सर किती आलं? 190. म्हणजे तुम्ही जर नीट बघितलं CCX याची व्हॅल्यू येते 210 आणि CXC लिहिलं तर याची व्हॅल्यू होते 190. ठीक आहे. हे कळालं. चौथा नियम कळाला सगळ्यांना. ठीक आहे. मग इथं बाकीचे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत. हे एक्झाम्पलचे तुम्ही किमती काढायचे आहेत. ओके. या एक्झाम्पलच्या तुम्ही किमती काढायच्या आहेत. ओके. आता इथं तुम्ही बघायचं आहे, तर कुठलाही तुम्हाला एखादा नंबर दिला तर आपण जसं त्याचं एक्सपान्शन फॉर्म करतो, मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतात त्याला, मराठीमध्ये एक्सपान्शन फॉर्मला काय शब्द आठवत नाही आहे मला, सरळ रूपे बहुतेक, नाही माफ करा, सरळ रूप नाही, विस्तारित रूप. ठीक आहे. विस्तारित रूप आपण जेव्हा करतो एक्सपान्शन फॉर्म, तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला नॉर्मल आपण जसं करतो तसंच करायचं आहे आणि त्याच मेथडने तुम्हाला इथं संख्या लिहायच्या असतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं 14 दिलं आहे. 14चं एक विस्तारित रूप काय? 10 + 4. 10 + 4 पाहिजे. पण इथं 10 + 4 येताना x आणि 3-4 वेळा आय लिहायचा नाही. कारण आय जास्तीत जास्त किती वेळा रिपीट झाला पाहिजे? 3 वेळा रिपीट झाला पाहिजे. म्हणजे पण ठीक आहे, एक्स आणि 3 वेळा आय ह्याची व्हॅल्यू होते 13. मग 14ला कसं लिहिणार? 14ला तर आपण हा 4 वेळा आय लिहू शकतो का? नाही लिहू शकत. मग कसं लिहिणार? मग आपल्याकडे दुसरी मेथड आहे. 5 - 1 केलं तरी पण 4 येतं. 1 + 1 + 1 + 1 केलं तर 4 येतं, बरोबर आहे. पण हे आपण वापरू शकत नाही रोमन नंबरमध्ये. मग रोमन नंबरमध्ये मी 5 - 1 केलं तर करू शकतो 4. हो सर, लिहू शकतो. मग हे 4 लिहिताना, ठीक आहे, 5 - 1 आहे, ग्रेटरमधनं स्मॉलर मायनस करायचं आहे. आणि आपला रूल काय सांगतो? जर ग्रेटर नंबरच्या डाव्या साईडला मी स्मॉलर नंबर लिहिला तर त्याचं मिनिंग होतं सबट्रॅक्शन. म्हणजे याचं उत्तर लिहिताना पहिल्यांदा एक्स 10चं काय येणार आहे? एक्स येणार. ग्रेटर नंबर कोण आहे? 5 आहे. आणि स्मॉलर कोण आहे? आय आहे. तर तो मायनस करायचा आहे म्हणून 5च्या लेफ्ट साईडला म्हणजे IV या टाईपमध्ये आपल्याला लिहावं लागतं. ठीक आहे. एक झालं मग XIV. ठीक आहे. काही वेळेला वरती हॉरिझॉन्टल लाईन, खाली हॉरिझॉन्टल लाईन देतात. काही पुस्तकांमध्ये हे दिलेलं नाही आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची इथं. ठीक आहे. हॉरिझॉन्टल लाईन पुस्तकात दिलेली नाही आहे. तुम्ही दिली तरी चालेल, नाही दिली तरी चालेल, कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके. XIV या टाईपमध्ये उत्तर आहे तुमचं. ओके. तर या साईडला तुम्हाला जे एक्झाम्पल दिले ते तुमच्या याची व्हॅल्यू तुम्ही शोधून तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे. ठीक आहे. याच्यावरचे क्वेश्चन आपण पुढे घेणार आहोतच. पुढचा नियम बघा. सिम्बॉल आय कॅन बी सबट्रॅक्टेड फ्रॉम V अँड X ऑनली. हा लक्षात ठेवा बरं का नीट. हा थोडा म्हणजे बराच कन्फ्युजिंग आहे, लवकर पाठ होत नाही. ठीक आहे. त्यामुळे याला 4-5 वेळा, 5-6 वेळा तुम्ही रीड करा. लक्षात ठेवा, माइंडमध्ये लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आय कॅन बी सबट्रॅक्टेड फ्रॉम, एक मिनटं, आय कॅन बी सबट्रॅक्टेड फ्रॉम V अँड X ऑनली वन्स. एकदाच वजा करू शकतो. म्हणजे Vमधनं मी वजा करायचं असेल तर मागच्या डाव्या साईडला मी एकदाच लिहू शकतो. VII असं लिहू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, हे चुकीचं आहे. ठीक आहे. XI म्हणजे हे एवढंच बरोबर आहे. XII हे बरोबर नाही, रॉंग आहे. ठीक आहे. एकदाच वजा करू शकतो. काय वजा करू शकतो? सिम्बॉल आय कॅन बी सबट्रॅक्टेड फ्रॉम V अँड X ऑनली वन्स. पुढं आहे सिम्बॉल X कॅन बी सबट्रॅक्टेड फ्रॉम LCM ऑनली वन्स. सिम्बॉल X कॅन बी सबट्रॅक्टेड फ्रॉम LCM बाय ऑनली वन्स. तसंच पुढं सिम्बॉल C कॅन बी सबट्रॅक्टेड फ्रॉम D अँड M ऑनली वन्स. ओके. हे लक्षात आलं. म्हणजे सबट्रॅक्शन काय काय करू शकतो? I, X आणि C यांची सबट्रॅक्शन करू शकतो. ओके. मग खाली बघा ग्रीनमध्ये काय दिलं आहे?
सिम्बॉल्स VLD आर नेवर सबट्रॅक्टेड फ्रॉम एनी ग्रेटर व्हॅल्यू सिम्बॉल्स. ठीक आहे. VLD आपण कधीही सबट्रॅक्ट करू शकत नाही. का बरं सबट्रॅक्ट करू शकत नाही? कारण आपण नियम क्रमांक 2मध्ये काय बघितले, तर हे VLD हे रिपीट होत नाहीत. ठीक आहे. आणि हेच नंबर चौथ्या ह्याच्यामध्ये बघितले की VLD ही कधीही डाव्या बाजूला लिहित नाही. ठीक आहे. मग ते जर डाव्या बाजूला लिहिणार नसतीलच, ठीक आहे, जर VLD डाव्या बाजूला येणारच नसतील तर ते सबट्रॅक्ट होतील का? नाही होणार. मग तेच इथे लिहिलं आहे, VLD आर नेवर सबट्रॅक्टेड बिकॉज दे आर नेवर रिटर्न टू द लेफ्ट. कोणत्याही ग्रेटर व्हॅल्यू सिम्बॉलच्या डाव्या साईडला VLD लिहित नाही. मराठीमध्ये बघून घ्या, संख्याचिन्ह आय हे फक्त आणि फक्त VX मधून वजा होते, तेही एकदाच. आय वजा होतं V आणि X मधून फक्त एकदाच. X वजा होतं LCM मधून, तेही फक्त एकदाच. आणि C वजा होतं D आणि M मधून फक्त एकदा. ओके. मराठीमध्ये जर बघायला गेलं VLD हे कधीही वजा होत नाहीत, कारण ते कधीही कोणत्याही अधिक किमतीच्या संख्याचिन्हाच्या डाव्या बाजूस लिहिल्या जात नाही किंवा नसतात. ठीक आहे. मग इथं वरती जे लिहिलं आहे तेच फक्त इथं तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. आय वजा केला आहे व्हीमधनं, आय वजा केला आहे एक्समधनं. ओके. आय 2मधनंच वजा होतो. मग पुढं काय एक्स हा वजा केला आहे LCMमधून, एक्स वजा केला आहे LCMमधून, एक्स वजा केला आहे CMमधून, एक्स वजा केला आहे Mमधून. आणि शेवटचं आहे C हे फक्त D आणि Mमधून वजा होतं. C हे D आणि Mमधून वजा होतं. मग हे तुम्ही सॉल्व करायचं आहे. कसं सॉल्व करणार? Cची व्हॅल्यू काय होती बरं? Cची व्हॅल्यू किती झाली? 100. आणि Dची व्हॅल्यू किती आहे? 500. मग हे Dच्या ग्रेटर व्हॅल्यूच्या लेफ्ट हँड साईडला आहे, म्हणजे यांची होणार सबट्रॅक्शन. म्हणजे एकच झालं 500 मायनस 100, म्हणजे CDची व्हॅल्यू आली 100. तसंच CMचं पण आहे. Mची व्हॅल्यू आहे 1000, Cची व्हॅल्यू आहे 100. आता C हा जो आहे Mच्या लेफ्ट हँड साईडला असल्यामुळे त्याचं होणार सबट्रॅक्शन, म्हणजे याची व्हॅल्यू आली 900. ठीक आहे. या टाईपमध्ये तुम्हाला इकडे बाकीचे जे एक्स्ट्रा लिहून ठेवलेले आहेत हे वाले, याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची या मेथडनुसार. लक्षात राहील. हे जे नियम आहेत ते नीट तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. ओके. NCERTचं बुक प्लस 5वीचं मॅथमॅटिक्सचं बुक. ओके. आणि थोडंसं माझे स्वतःचे जे काही नोट्स आहेत त्या नोट्समधनं ह्या सगळ्या रूल्स मी तुम्हाला नीट लिहून गेलेले आहेत. 5वीच्या टेक्स्टबुकमध्ये, स्टेट बोर्डाच्या 5वीच्या टेक्स्टबुकमध्ये हे जे रूल्स आहेत ते थोडे शॉर्ट फॉर्ममध्ये होते. ओके. मी थोडेसे त्याला इलॅबोरेट करून लिहिलेलं आहे. ह्या इलॅबोरेशनमध्ये NCERTचे बुक्सचं पण स्टडी केलेलं आहे, जे जुन्या पुस्तकातले आहेत. नवीन एडिशनमध्ये रोमन नंबरवरती मला काही सापडलेलं नाही अजून, माझा शोध चालू आहे. पण जुन्या पुस्तकांमध्ये जे होतं ते मी इथं लिहून काढलेलं आहे सगळं. ठीक आहे. हे 5 रूल्स तुम्हाला करायचेत म्हणजे करायचेत. अजून थोडेफार रूल्स आहेत, पण ते काही एवढे महत्त्वाचे नाही आहेत. म्हणजे रूल्स म्हणजे ॲक्च्युली ते रूल्स नाही आहेत. ह्या 5 रूल्समधलेच काही पॉईंट्स वेगळे करून त्याला रूल बनवलेत. ठीक आहे. हे 5 रूल्स मेन महत्त्वाचे आहेत. यातनं सगळा अभ्यास तुमचा होऊन जाणार आहे की नेमके वापरायचे कसे. ठीक आहे. रोमन नंबर सिस्टीममध्ये नंबर्स लिहायचे कसे हे त्यातनं होऊन जाईल. ओके. 5 रूल्स नीट करायचे. आता थोडे काही पॉईंट्स बघूया जाता जाता. रोमन नंबर्स आर इन्व्हेंटेड. ठीक आहे. रोमन न्यूमरल्स वेअर इन्व्हेंटेड ॲज अ मीन्स ऑफ ट्रेडिंग. ठीक आहे. व्यापारासाठीचं एक साधन म्हणून रोमन नंबरचा शोध लागला होता. ओके. रोमन अंकांचा शोध व्यापाराचा हिशोब तसेच काही दैनंदिन नोंदी ठेवण्यासाठी लागलेला होता. त्याला म्हणजे मॅथमॅटिक्ससाठी ह्याचा शोध लागला होता असं नाही. ठीक आहे. मॅथमॅटिक्स करायचं आहे काही नाही, फक्त व्यापारामध्ये काही गोष्टी तुम्हाला नोंदी ठेवाव्या लागतात. नोंदी म्हणजे नोट्स काढाव्या लागतात, लिहून ठेवावं लागतं. ओके. कोणासोबत किती व्यापार आहे, कोणाला काय दिलं, तर त्या गोष्टीसाठी रोमन अंकांचा शोध लागलेला होता. ओके. जर मी तुम्हाला म्हटलं की सांगितलं की तुला मॅथमॅटिक्सचं काही अँगल नव्हता आहे, मॅथमॅटिक्स करायचं आहे, गणिताचा अभ्यास करायचा आहे म्हणून नव्हतं. त्यामुळे 7च सिम्बॉल होते. ओके. त्यामुळे नंबर्स हे लिमिटेड होते रोमन सिस्टीममध्ये. ओके. मग किती लिमिटेड होते बघा, IVXLC
यांचा वापर करून जास्तीत जास्त 399 पर्यंत संख्या लिहिता येतात. ओके, IVXLC यांचा वापर करून जास्तीत जास्त 300 पर्यंत 399 पर्यंत संख्या लिहिता येतात. ओके, बाय युजिंग IVXLC वी कॅन राईट द नंबर्स अप टू 399 इन द रोमन सिस्टीम. ओके, मग पुढं अजून 2 जेव्हा वाढले D आणि M तेव्हा IVXLCDM च्या वापराने 3999 पर्यंत संख्या लिहिता येऊ लागली. मग थोडा व्यापार वाढला असेल, मग जास्तीच्या नंबरची गरज पडली तर D आणि Mचा वापर सुरू केला. ओके, मग हे लक्षात ठेवायचं. याच्यावरती स्टेटमेंटमध्ये एखादं डायरेक्ट एक वाक्यात स्टेटमेंट येईल की IVXLCDMच्या वापराने आपण जास्तीत जास्त कुठपर्यंत नंबर लिहू शकतो. ओके, तर त्याचं उत्तर आहे 3999. ठीक आहे, आता आपण थोडंसं मी इथं नेटवर सर्च केलं ते 3999ला आपण रोमन नंबरमध्ये कसं लिहू शकतो. तर इथं तुमच्यासमोर एक आकडा दिसतोय बघा नीट. इझी जॉट MMMCMXCIX एवढा मोठा नंबर तुम्ही रोमन नंबरमध्ये जास्तीत जास्त इथपर्यंत लिहू शकता. MMMCMXCIX. ठीक आहे, हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये इथं लिहून ठेवायचं आहे. 3999ला MMMCMXCIX. ठीक आहे. ओके, 3999चं काय आलं इथं. 3999ला कसं लिहिणार आपण. MMMCMXCIX या टाईपमध्ये तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. ठीक आहे, आता जेव्हा अजून ह्याच्यापेक्षा मोठ्या नंबरची गरज लागली तर तिथं अजून एक सिम्बॉलचा वापर वाढला. ओके, देअर इज अनदर सिम्बॉल बार. ठीक आहे, अनदर सिम्बॉल बार वाढला. दिस इज कॉल्ड विन्क्युलम ऑर बार. काय म्हणतात त्याला. विन्क्युलम ऑर बार म्हणतात. इट इज यूज इन द रोमन सिस्टम. इफ दिस बार इज प्लेस्ड ओव्हर एनी रोमन न्यूमरल सिम्बॉल इट मीन्स द व्हॅल्यू ऑफ दॅट सिम्बॉल इज मल्टिप्लाइड बाय 1000. जर कुठल्याही एखाद्या रोमन सिम्बॉलच्या वरती हा बार तुम्हाला दिसला तर त्याचं मिनिंग आहे की तो जो ओरिजिनल सिम्बॉल आहे त्याला 1000ने मल्टिप्लाय करायचं. इथं 2 एक्झाम्पल तुम्हाला दिलेत. आयची व्हॅल्यू किती सांगितली होती आपण. 1 होती. जर या आयच्या वरती बार आला, ठीक आहे, तर त्याची व्हॅल्यू झाली 1 × 1000 बरोबर 1000. ओके, सिमिलरली परत तसं पुढं 5चं बघा. व्हीची व्हॅल्यू होती 5. व्हीच्या डोक्यावर बार आला तर व्हॅल्यू झाली 5000. 5 × 1000. ठीक आहे, सिमिलर मेथडमध्येच आपण 10चं एक्सचं बघितलं. एक्सची व्हॅल्यू आहे 10. ओके, पण जेव्हा तो एक्स बार होतो, एक्सच्या डोक्यावर बार आला किंवा विन्क्युलम आला तर हे झालं 10 × 1000 विच इज इक्वल टू 10,000 ही त्याची किंमत झाली. ठीक आहे, मग असंच तुम्हाला LCDM 50, 100, 500, 1000 या व्हॅल्यूचे तुम्हाला बार लावून केलेली किंमत तुम्हाला इथं लिहून काढायची आहे. इथं मी लिहित नाही आहे, तर तुम्ही लिहून काढा. ओके, व्हिडिओला पॉज करा, लिहून काढा आणि 2 मिनिटांनी चेक करा की ह्याची व्हॅल्यू नेमकी काय आहे. ठीक आहे, आता इथे मी उत्तर लिहितोय. तर सगळ्यांनी चेक करायचं आहे की त्यांचं उत्तर बरोबर आलं आहे का नाही. ठीक आहे, आता ही गोष्ट मला वाटत नाही हे विचारतील म्हणून. 7वीच्या लेवलला हे विचारतील असं वाटत नाही. विन्क्युलम फक्त तुम्हाला विचारत तर काय विचारू शकतात तुम्हाला. जर बार असेल एखाद्या रोमन सिम्बॉलच्या वरती बार असेल तर त्याच्या किमतीला, त्याच्या व्हॅल्यूला कितीनं मल्टिप्लाय करायचं असतं. फार तर फार एवढं विचारतील असं मला वाटतं. तोपर्यंत समोर इथं मी तुम्हाला ही माहिती इथे देऊन लिहिलेली आहे. ठीक आहे, तर आपला रोमन नंबरचा जो बेसिक आपल्याला जे शिकायचं होतं ते इथं शिकलेलो आहोत. याच्यावरचे क्वेश्चन आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. अजून काही पॉईंट्स आहेत जे पुस्तकाच्या बाहेर आहेत पण त्याच्यावरती प्रश्न विचारू शकतात. ओके, त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ असेल. ठीक आहे, रोमन नंबर नीट करा, बेसिक नीट करा. 5 हे जे नियम आहेत ते 5 नियम नीट करा. याचे क्वेश्चन आपण घेणार आहोत, काळजी नसावी. ठीक आहे.
आज आपण इथे थांबूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. हां, आणि क्वेश्चन आपण घेणार आहोत. ठीक आहे, क्वेश्चन आपण घेणार आहोत. काही होमवर्कला पण देणार आहोत. सो काळजी नसावी. त्याचे व्हिडिओ मी वेगळे बनवणार आहे. आत्ता फक्त थिअरीचे व्हिडिओ आहेत. क्वेश्चनचे व्हिडिओ बनवणार आहे. ओके. पुढं जसं मला वेळ मिळेल तसं मी पुढं थिअरी आणि क्वेश्चन असा पण डोक्यात विचार आहे. आत्ता फक्त ही सुरुवात आहे, म्हणून थिअरीवरती मी जास्त फोकस केलेला आहे. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. जे कोणी स्कॉलरशिपची तयारी करत असेल, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असेल, त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ इंग्लिश आणि मराठी दोन्हीही लँग्वेजमध्ये मी समजून सांगतो आहे. ओके. तसंही आपल्याला स्कॉलरशिपमध्ये इंग्लिश आणि मराठी दोन्हीही भाषा असल्यामुळे दोन्हीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर मग आपण थांबूया इथे. पुन्हा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओसह. त्याच्यामध्ये थोडंसं आपण एक्स्ट्राचे अजून काही पॉईंट्स आहेत जे पुस्तकाच्या बाहेरचे आहेत ते लिहून घेणार आहेत. ते तुमच्या नोटबुकमध्ये मेन्शन करायचे. त्याच्यानंतर आपला या पहिल्या टॉपिकवरचे क्वेश्चन आपण घेणार आहोत. ओके. तर मग थांबतो इथं. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. ओके. मी तुमची आता इजाजत घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.